हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. तर चला मग तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि जरी कोण नवीन असतील आणि त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा, अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. तर चला बघा, आत्ता वाजले होते 12:30 पावणे 1. आम्ही चाललो आहोत कुठे तर हे पुढे तुम्हाला समजेलच. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आम्ही कुठं चाललो? नाही नाशिकला. आणि आम्ही जाणार आहोत आत्तूकडं. आमच्या आत्तू नाशिकमध्येच राहते, तर त्यांच्या घरी जाणार आहोत. आणि तिथून परत आम्ही सगळेजण त्र्यंबकेश्वर स्वामी समर्थांचा मठ आहे तर तिकडं आम्ही जाणार आहोत. तर बघा, अचानक निघालो होतो आम्ही. त्यांना अचानक 2 दिवसाच्या सुट्ट्या भेटल्या तर म्हटले चला आपण बाहेर जाऊयात फिरायला. तर कुठे जायचं हा ऑप्शन होता. आणि त्यांनी मला 2 ऑप्शन सांगितले होते. एक तर नाशिकला जायचं की दुसरं कोकणात जायचं. म्हटलं कोकणातमध्ये आधी जाऊ शकतो. आणि आता किती उन्हाळा आहे आणि एवढ्या उन्हाळ्यात आत्ता कोकणात जाऊन काहीच उपयोग होणार नाही, कारण खूपच गरम होतं तिकडं. तर भरपूरच असं गरम होतं. तर म्हटलं आपण नाशिकला जाऊया, कारण सप्तशृंगी त्र्यंबकेश्वरचं दर्शन होईल आपल्याला, देवीचं दर्शन, महादेवाचं दर्शन. आणि आत्ता कसं ह्या टायमिंगला एवढी गर्दी नसते. ज्यावेळेस नवरात्र वगैरे चालू असतात त्यावेळेस नाशिकला सप्तशृंगीला भरपूर अशी गर्दी असते. तर म्हटलं आपण आत्ता जाऊया. आणि असंही आम्ही दरवर्षी अंशचा बड्डे झाल्यानंतरनं आम्ही सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वरला जातोच. तर म्हटलं आपण तिकडं जाऊया, नाशिकला जाऊया. कोकणात आपण नंतरच जाता येईल म्हणून आम्ही निघालो होतो रात्रीचं. तर खूप जणांना असं वाटलं असेल रात्रीचं का निघालो आहोत. तर जे ट्रॅव्हल करतात त्यांना माहीतच असेल की रात्रीचा प्रवास का सोपा असतो. कारण दिवसा भरपूर अशी गर्दी असते आणि गाडी चालवणं सोपं नसतं. आणि त्यात हे एवढा ऊन लागतं की बापरे. त्यामुळं गाडी आणि हा ब्लॉग मी खूपच लेट पोस्ट करते, कारण मला एडिट वगैरे करायला खूप वेळ लागणार होता म्हणून. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बघा, आता मी मधूनच अशी तुम्हाला असं दिसलं असेल, आता पुण्यातला हा शॉर्ट दिसतोय, मध्येच निम्मामधला कुठला तरी दिसतोय. तर मी मध्ये झोपली होती आणि आता बघा पूर्ण वातावरण पावसाचं झालं आहे. आणि इकडे चक्क पाऊस पडतोय. आपल्या तिकडं तर किती गरम होत आहे, किती ऊन. आणि इकडं पूर्ण पाऊस आणि पूर्ण पावसाचं वातावरण, पूर्ण पाऊस चालू. बघा, वाजले आहेत 5:30, 6 वाजलेले आहेत, 6 वाजत आलेले आहेत. आणि असं उजाडायला लागलेलं आहे. इसको भीगना है बारिश में, अंश को दिखेगा, देखो तुमको 1 2 साड़े मारे 3 जी लाईट लागते ती. इसको बारिश में भीगना है छोटे माँ. अंश कुठं चालू आहे? अंश हे बघ्या कसं उचडलंय का नाही? छान वाटतंय का? पाऊस चालू झालेला आहे
बघा आम्ही पोहोचलो आहोत नाशिक मध्ये आणि आता इथे बघा पाऊस चालू झालेला आहे. आपल्या इकडं तर पाऊसही नाही पुण्याला आणि इथं बघा पाऊस चालू झालेला आहे. आणि बघूयात त्याला मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर बघा अंश काय आहे? पाऊस. काय येतोय पाऊस? कशी मीच कडाडत होते ना. बघा अंशी झालेली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अंशी छान झोप झालेली आहे. आणि चौपांचं चाललंय आपलं काहीतरी बसून बसून घेत आहेत काचा वगैरे सगळं त्यांना. चांगला पाऊस आहे रे डोंग्या. थंडीत वाजते मला बाबा. डोंगरे मम्मा पोटाचं करायचं. कशाला तू काय लागलं? तुम्ही दोघं छान खाल्ले. 1, 2, 3 नंबरचा मध्ये जो आलेला आहे ना त्रिकोणी तो 1, 2, 3 नंबरचा तो सप्तशृंगीकडे तो. आणि होयचा बी आलाय. आपल्या खालीच पडणार आहे. पाऊस येत आहे. आपल्याला आणि पाऊस बी घाबरला आपल्याला. अंशवर नाराज आहे का? नाही, मग तो घाबरलाय. काय घाबरलाय? तो असं चालू केलं ना, तो बी असं चालू केलं ना, मग तो घाबरला. घाबरलाय. पप्पा हो. तिथं ना, तिथं दूर शिदोरी जाते. हो. मला बघायचं ना. दिसलं ना मागं. बघा आता हा सनसेट सकाळचा मॉर्निंगचा आहे. सूर्य असं उगवत आहे आणि पूर्ण ऑरेंज ऑरेंज झालं होतं. खूप छान वाटत होतं. पावसाचं वातावरण होतं आणि ते पूर्ण असं कलर ऑरेंज ऑरेंज ते खूपच छान वाटत होतं. पुण्यामध्ये असं निसर्ग बघायला भेटतच नाही. नुसतं बिल्डिंगच सकाळी उठलं तरी बिल्डिंगच बघायला भेटतं. तर इकडं खूप छान वाटत होतं असं. हा जो समोरचा डोंगर दिसतोय ह्याच्या पलीकडून जाऊन आतमध्ये जायचंय आपल्याला सप्तशृंगी गडाकडे. केवढा मोठा डोंगर आहे. काल रात्री झोपला होय तू. मला जागा ठेवलं तू झोपला होय. हा बरं डोंगळ्या. डोंगळ्या आपल्याला जायचं का माकडा? अरे मी गेस आहे की. तो कसं चालतो रे बांगडा? माकडा नाही ते माकड आहे. माकड हे बघ डोंगरा आहे. इथं डोंगरा पडलाय. डोंगर नाही ते डोंगर आहे. डोंगर. डोंगर. हा डोंगर. कुठे काय तो काय डोंगर? काय डोंगर कुठे काय? हे बघ केवढे मोठे मोठे डोंगर आहेत. दिसलं का? इकडे बघा
बघा भरपूर असे डोंगरच बघायला भेटतात आणि त्या डोंगरातूनच्या पाठीमागून असं सूर्य उगवतोय आणि पूर्ण असं ऑरेंज कलरचं खूपच छान वाटत होतं. आणि म्हणजे जे मी मोबाईलमध्ये दाखवते त्याच्यापेक्षा जे डोळ्याने बघण्यात जे म्हणजे छान वाटत होतं तसं मोबाईलमध्ये एवढं नाही बघायला भेटत, कारण खूपच छान वाटत होतं. आणि सूर्य असं आपल्या समोरून उगवतोय हे पूर्ण पाहत होतो आम्ही. आणि आईन्सला पण खूप छान वाटत होतं, कारण त्याच्यासाठी हे पूर्ण वेगळंच होतं. आणि त्याला एवढे मोठे मोठे डोंगर वगैरे, आता माझ्या गावाला आहेत डोंगर पण एवढे मोठे मोठे नाहीत. इथे भरपूर असे कुठे पण बघा तुम्ही असं पूर्ण डोंगरच बघायला भेटेल. आणि खूप छान वाटत होता. हा जो मॉर्निंगचा जो सनसेट होता तो खूपच छान वाटत होता. तर म्हटलं तुमच्यासोबत तो शेअर करावा म्हणून मी शेअर केला आहे. हा ब्लॉग खूपच मोठा होतोय पण पूर्ण व्हिडिओ बघा. हा पहिलाच माझा व्हिडिओ असेल की एवढा पूर्ण मोठा व्हिडिओ येतोय, पण मला हे तुम्हाला दाखवायचं होतं की इकडची मॉर्निंग कशी आहे, इथला सनसेट कसा आहे. आता हे तुम्ही बघा, हे आपल्या इकडं नाही बघायला भेटत, कारण बिल्डिंग भरपूर आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला सूर्य उगवलेला मावळलेला एवढं दिसतही नाही. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी पूर्ण तुम्हाला असा सनसेट दाखवलेला आहे. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा आता बघा ही कमानी लागते, ही वरती वणीकडे जाण्यासाठी आहे. तर इथं पोलीस चेकिंग पण होते, ठराविक गाड्या ते चेक करतात. आता ह्या गाडीला नाही, आमच्या गाडीला नाही चेक केली, पण असे बऱ्याच त्यांना डाऊट आला तर ते थांबवतात. तर खूप असे उंच आहे. आता हे पण आपल्याला जायचं आहे तर ते खूप उंच आहे आणि पूर्ण डोंगरात ही वणी आहे. देवी आहे आपली सप्तशृंगी देवी. आता समोरून जी तुम्हाला व्हाईट लाईनमध्ये दिसते तो पूर्ण रस्ता आहे गाड्या जाण्यासाठी आणि डाव्या साईडला चालत जाण्यासाठी सुद्धा आहे. आता नवरात्रीमध्ये भरपूर अशी गर्दी असते तर भरपूर जण चालत जातात. काही नवस केलेला असतो तर ते चालतच जातात वरती. आता किती उंच आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर एवढं मी जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. पण भरपूर अशी उंच आहे आणि एवढ्या उंचावरती भरपूर जण चालत म्हटलं तरी येतात, कारण नवरात्रामध्ये भरपूर जण चालत येतात. पूर्ण असं घाट आहे आणि त्या घाटातून असं वळणं पण भरपूर आहेत आणि खूप छोटा रस्ता आहे, पण 2 गाड्या बसतील एवढाच मापाचा तो रस्ता आहे. पहिला खूप छोटा होता, आता तरी 2 गाड्या बसतील असा हा रोड बनवलेला आहे. आणि ही साईडने जी जाळी दिसते डोंगराला तर ती वरून दगडी खाली पडू नये म्हणून त्याचे त्यांनी पॅक केलेलं आहे. आणि खूपच छान वाटत होतं वरती आल्यानंतर, तुम्हालाही दिसते खूप छान वाटत होतं आणि बघण्यासारखं होतं आहे. म्हणजे तिकडं बघण्यासारखं पावसाळ्यात तर खूप छान वाटत असेल, पण डोंगर आहे तर दगडी वगैरे कोसळायची अशी भीती असते म्हणून ती जाळी वगैरे लावलेली आहे. आणि खूप छान वाटत होतं. इथे थांबून आम्ही भरपूर असे फोटो व्हिडिओ वगैरे पण काढलेले आहेत, तर मी तुम्हाला ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतीलच, कारण हा ब्लॉग खूपच मोठा होईल. तर बघा कसा वाटतं तुम्हाला व्हिडिओमध्ये तर नक्की सांगाच. पण खूप छान आहे, नक्की या देवीच्या दर्शनाला. आणि लांब आहे म्हणून असं नका म्हणू की खूपच लांब आहे नको जायला, पण हा सुद्धा निसर्ग खूप छान आहे. एवढंच मला सांगायचं होतं म्हणून मी कंटिन्यू तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि भरपूर असे मी व्हिडिओ रोडने जाताना काढलेले आहेत, ते तुमच्यासाठीच काढलेले आहेत की तुम्हाला मला दाखवायचं होतं म्हणून. तर चला आता पुढे आपण खूप छान असं डोंगर वगैरे बघणार आहे आणि देवी कोणत्या डोंगरावर आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. किती उंच देवी आहे, रोपवेने जाणार, कसे जाणार हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सप्तशृंगी देवीचं दर्शनही घ्या तुम्ही ह्या व्हिडिओ थ्रू. तर व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की लाईक पण करा. तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी काढलेला आहे. तर चला बघा, आता इथून जाताना एंट्री आहे, तर जाताना बघा तिकीट काढायला लागते 50 रुपये. तर आतमध्ये जाताना
आणि मग इथून मग जाऊ शकतो. तर गुगल पे नव्हतं तिथं, कॅश होतं. तर म्हटलं येताना देऊयात म्हणून आम्ही निघालो होतो. आणि पुढे बघा आता इथं वरती आल्यानंतर हळूहळू जिओची रेंज जात होती. तर माझ्याकडे 2 सिम होते, जिओ आणि आयडिया. त्यामुळे मला आयडियाचा इथे उपयोग झाला. जिओची रेंज पूर्ण गेली होती, कारण हा देवीचा डोंगर खूपच उंच आहे, खूप म्हणजे खूप उंच आहे. आणि इथून पण आता आम्ही एवढ्या उंचावर आहे, पण इथून पण अजून तक देवीचा समोरचा जो डोंगर दिसतोय तो डोंगर देवीचाच आहे. आणि त्या डोंगरावरती देवी आहे. तर किती उंचावरती ही देवी राहिली आहे, बसली आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आता इथून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटतो एक कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुढं कंटिन्यू व्हिडिओ करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा बरं का. बघा आता तुम्हाला मी दाखवते. म्हणजे आपल्याला आता ही बाजू दिसते, ही रोपवेची बाजू दिसते. आणि आपण खूप खाली आहोत, भरपूर म्हणजे भरपूर खाली आहोत. आणि इथून वरती जाण्यासाठी रस्ता होता, पण त्या अगोदर बघा आम्ही रात्रीचं निघालो होतो, फक्त फ्रेश झालो होतो म्हणून इथे रूम घेतली. आणि इथे फ्रेश होऊन म्हटलं जाऊया आंघोळ वगैरे करून. ते थोडेसे पडले होते, पण आज त्यांना झोपून देणार आहे. ते झोपले की त्यांच्या अंगावर त्याचं खेळणं चालू होतं. त्याचं कसं झालं होतं, रात्रभर पूर्ण गाडीत कंटाळला होता आणि इथे तो असा पूर्ण उड्या मारत होता. आणि त्यांना कसलं झोपून देत नव्हता, कंटिन्यू उड्या मारत होता. पण ते पण भरपूर त्याचे लाड करतात. त्याला काही बोलतच नाही म्हणून तो पण सेंटरच करतो. आणि बघा तिथून मग फ्रेश होऊन आम्ही निघालो होतो. आणि गाडी आता रोपवेने जाणार होतो आम्ही, म्हणून रोपवेची तिथंच गाडी लावायला लागते. म्हणून आम्ही गाडी वळवून पुन्हा आम्ही रोपवेच्या त्या ठिकाणी गाडी लावायला गेलो. इथे पार्किंगला सोय आहे. रोपवेने जायचं असेल तर तुम्ही इथे गाडी लावू शकता. आणि जर तुम्ही चालत जाणार असाल, चालत जाण्यासाठी सुद्धा आहे राईट साईडला रस्ता. तर जिथं तुम्ही रूम घेतले तिथंच तुम्ही गाडी लावून सुद्धा जाऊ शकता. पण आम्ही रोपवेने जाणार होतो, कारण खूपच उंच होतं आणि ऊनसुद्धा भरपूर होतं. तर म्हटलं आपण गाडी लावूया. आता किती तासासाठी तुम्ही गाडी लावणार आहे त्या हिशोबाने पैसे होते. 1 तासासाठी लावलं तर 50 रुपये, म्हणजे एक्स्ट्राचे तास वाढेल तसे पैसे होते. तर मग बघा आम्ही म्हटलं जातानाच देऊया, कारण ते असे पैसे आत्ता घेतच नव्हते, जातानाच घेतात. किती तास तुम्ही थांबली तुमची गाडी त्या हिशोबाने. आणि बघा आता आम्ही इथे पार्किंगला गाडी लावली. आणि गाडी लावल्यानंतर ना म्हटलं चप्पल न घालताच जाऊया. आणि इथेच आम्ही अशी पार्किंगला बघून गाडी लावली. तर वरून तुम्हाला आता मी देवी पण दाखवणार आहे की देवीचा डोंगर वगैरे. तर हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा आणि कसा वाटतोय आता इथून पुढचा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा, पळवू नका. चला तुम्हाला आता रोपवे दाखवणार आहे. खूप छान आहे, खूप छान वाटतंय. चला तर मग आता रोपवेने जाणार आहे आम्ही आणि अंश पण. हा चल 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 चल. आता इथं रोपवेचं तिकीट काढायचे. हा चल बाळा या. हा हा चल या. तिकीट काढली होती. तर मोठ्यांचे 120 रुपये आणि छोट्या मुलांचे 60 रुपये. इथून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे रोपवेकडं. तर इथे म्हटलं बघा आता ते देवीचं जे नारळ फळ वगैरे ओटीचं सामान आहे ते आपण इथे घेऊया असं म्हणत होतो.
कारण अर्जंटमध्ये लवकर आलो आम्ही, अचानक आलो, त्यामुळे वटीचं सामान घ्यायचं राहिलं होतं. तर बघा इथे पूर्ण आम्ही वटीचं सामान घेतलं आणि वटीचं सामान घेऊन आम्ही निघालो होतो. कारण मी गेल्या वेळेस कसं आई होत्या तर त्यांनी ते पूर्ण परत माघारी कसं येणार पण आता आई नाही आणि आम्ही मेन म्हणजे त्यांना घेऊन नाही आलो, अचानक आलो त्यामुळं. नंतर गेल्या वेळेस त्यांना घेऊन आलो होतो. आणि चला तर मग आता रोपवेचा जो प्रवास आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर कंटिन्यू व्हिडिओ करा. काढली होती ते तिकीट दाखवल्याशिवाय ते आतमध्ये सोडतच नाही. इथे बघा खुर्च्या वगैरे भरपूर अशा आहेत बसण्यासाठी, कारण ज्यावेळेस नवरात्र वगैरे असते त्यावेळेस भरपूर गर्दी असते. तर रांगेतच रोपवेने जरी जायचं म्हटलं तर रांगेतच सोडतात. तर त्यासाठी पूर्ण अशी सोय आहे आणि आतमध्ये खूप छान आहे रोपवेचे त्या ठिकाणी. तर तुम्हाला आता पुढं पण भरपूरच बघायला भेटेल. तर नक्की कंटिन्यू व्हिडिओ करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. चल बा, चल 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 पप्पा गेला. चल बा. अगं ते रोपवे चालले की ग. वरती वरती यार गर्दी. आणि ट्रेन आली, सगळं त्याला मागं एकदम घाबरून. आणि कसं वाटतंय तुला? आपण गाडीत ठेवलं. तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. बस
तर बघा रोपवे उतरून आम्ही वरती निघालो होतो आणि खूप छान वाटलं. रोपवेचा हाही एक असा प्रवास आणि आईसलाही खूप आनंद झाला होता. इथून लिफ्टची पण सोय आहे, लिफ्टनी पण जाऊ शकतो फर्स्ट आणि सेकंडच्या फ्लोअरवरती. बघा आम्ही चालत वरती आल्यानंतर बघा हातातली आता वरती एवढी माकडं आहेत की बापरे, हातातली पिशवी बघितली ना काही असू दे तर तेवढूनच घेतात आणि बघतात काय खायला आहे. आता ह्यात तर नारळ वगैरे तेच आहे, पण तरी पण त्यांचं खूप असं लक्ष असतं. तर तुम्ही आता पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये बघा आणि खूप आहे बघण्यासारखं, तर तुम्ही नक्की कंटिन्यू व्हिडिओ करा आणि पळवत व्हिडिओ बघू नका. देवीचं दर्शनसुद्धा घ्या. माझ्या ह्या ब्लॉग थ्रू तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता. आणि खूप छोटे माकडं आहेत, त्यांच्याकडून बघायला आणि शिकायला सुद्धा भरपूर खूप काही भेटतं. आणि चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि ते प्रत्येकाकडं बघत असतात की त्यांनी काय आणले, पाणी आणले, खायला आणले, तर ते त्यांच्या हातातून घेऊन ते पाणी पिणं खाणं वगैरे त्यांचं चाललं होतं. ते काही त्रास वगैरे काही देत नाहीत, ते त्यांचं पोट भरत असतात असं मला तर वाटतं. चला तर मग बघा आता पुढं तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खूप काही बघायला भेटेल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये. छोटंसं माकड आहे, त्याच्याकडूनही भरपूर असं शिकायला भेटतं. आईस तर खूपच आनंद घेत होता, कारण त्याला खूप छान वाटत होतं, एकदम त्याच्या जवळच होतं. त्याने त्याला हँडशेक पण केला, त्यामुळे त्याला खूपच छान वाटत होतं. आणि ते बाबा होते, त्या बाबाकडे काठी होती, त्या काठीचा त्याने स्मेल घेतला आणि ती काठी कशाची आहे हे पण त्यांनी चेक केलं आणि त्यांच्या हातातले तिळगुळ घेऊन पळून गेलं. पळून म्हणजे कुठं, तर शेजारीच पुढे सरकलं आणि त्या दादाच्या हातातली पाण्याची बॉटल घेतली आणि पाणी प्यायला सुरुवात केली. जसं माणूस पाणी पितो तसं सेम माकडंही पाणी पितं. ह्या व्हिडिओमधलं तुम्हाला बघायला भेटलंच असेल. आणि खूप असे छोट्या गोष्टी आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. इथं भरपूर असे देवीचे सप्तशृंगी हे एक देवीचं भरपूर असे जणांचं कुलदैवतसुद्धा आहे आणि खूप जण भक्तसुद्धा आहेत. म्हणजे भरपूर जणांच्या अंगामध्ये वारं वगैरे येतं. आणि जे आपली दुर्गा सप्तशक्ती हे दोन्ही ग्रंथ आहेत, त्यामध्ये पण उल्लेख केलेला आहे की 108 पीठापैकी महाराष्ट्रातील असलेली देवीची 3.5 पीठापैकी ते एक आद्यशक्ती आहे. हे आपले सप्तशृंगी देवीचं पूर्ण असं गाभाऱ्यातलं मंदिर आहे आणि भरपूर अशी गर्दी होती. आणि हे जे देवीचा म्हणजे शक्ती का तर महाराष्ट्रात असलेल्या देवीची 3.5 पीठापैकी आद्य शक्तिपीठ आहे. हे जे सप्तशृंगी देवीचं जे मंदिर आहे हे देवी सप्तशृंगी. आणि आदी शक्तिपीठ हे मूळ शक्तिपीठ आहे, जे आपलं सप्तशृंगीचं वणीची देवी आहे हे. आणि बाकीचे 3 पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका. हे 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक माणसे येतात. म्हणजे भरपूर हे देवीचे भक्त आहेत आणि ते भरपूर कोणत्या गावातून येतात हे आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही. आणि खूप अशी गर्दी होती. आता हे जे तुम्हाला दिसते हे पूर्ण समोरून मी असं काढलं होतं व्हिडिओ. त्रिशूळ आहे देवीचं आणि देवीचं जे वाहन आहे सिंह, तर तेही देवीच्या एक्झॅक्ट समोर आहे. आणि हे पण आपल्याला इथे बघायला भेटतं. आणि इथूनही समोरूनही भरपूर जण अशी देवीची पूजा वगैरे करतात आणि भरपूर अशी गर्दी होती. पण दर्शन घेताना खूप शांतीत दर्शन घेऊन देतात, म्हणजे जास्त गडबड वगैरे काही नाही करत. पण मी तिथं व्हिडिओ काढला नाही, कारण मी एवढ्या लांबून देवीच्या दर्शनाला आली, म्हणून मी पूर्ण बाहेरूनच जेवढं दाखवता येईल तेवढं काढलेलं आहे. आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही असं नाही, देवीपाशी मोबाईल अलाउड होता, तुम्ही फोटो व्हिडिओ काढू शकता.
पण मी पहिलं देवीचं पूर्ण दर्शन वगैरे घेतलं आणि मग बाहेर आल्यावरती पुन्हा व्हिडिओ सुरू केला. खूप छान वाटलं देवीचं दर्शन घेऊन. आईसलाही खूप छान वाटलं. फक्त एवढंच की तो मध्ये घाबरला होता, कारण वेगवेगळ्या प्रकारचे अंगात वगैरे येणं आणि ते वेगवेगळे आवाज काढणं, त्याला खूपच घाबरला होता. तर बघा, पुन्हा आम्ही घरी जायला निघालो होतो. घरी म्हणजे गाडीकडे जायला निघालो होतो. आता आम्ही इथेच नाशिकमध्ये 2 दिवस राहणार आहोत. तर पुढचा सुद्धा प्रवास मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखविल्यास तुम्हाला बघायला भेटेल. पण हा ब्लॉग मी इथेच संपवणार आहे आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला ब्लॉग नक्की तुम्हाला भेटेल. आणि कंटिन्यू व्हिडिओ करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तिथून बघा खाली आल्यानंतर ना, जसं आपण रोपवेणीवरती गेलो होतो तसंच रोपवेणी पुन्हा आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर ना, इथे असं भरपूर तुम्हाला काही सामान वगैरे घ्यायचं असेल तर आहेत, स्टॉल वगैरे भरपूर आहेत. इथे हॉटेलसुद्धा भरपूर आहेत, म्हणजे खाऊ गल्ली टाईपच आहे. तुम्हाला काहीसुद्धा खाऊ शकता. पण आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो होतो. सकाळचं थोडासा नाश्ता करून घेतला. बाळा चल, हा ना, चला आता आम्ही चाललो आहे घरी. चला तर आता आम्ही चाललो आहे घरी. आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा, तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा. बाय. खाली आल्यावर किती छान बोलतोय. वरती एवढा घाबरला होता, पूर्ण रडतच होता. तर बघा, इथून सुद्धा मंदिर दिसते, पूर्ण उंच आहे. खूप छान मंदिर आहे, नक्की या दर्शनाला. बाय बाय. चला, आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अंश आता लय दमलाय. बाळा कशी होती जुगजुग गाडी? अंश लय दमलाय. अंश बोल की. चला तर मग बाय बाय. मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉग तुमच्या भेटीला नक्की येईल. पूर्ण नाशिकमधलं मी त्र्यंबकेश्वर वगैरे सगळं दाखवणार आहे तुम्हाला. कंटिन्यू व्हिडिओ करा. बाय.